कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगण. विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणावर करूया. याच अनुषंगाने सामाजिक आर्थिक या विषयावर आपण बोलत असतो. अशाच प्रकारे एक माथेरान पर्यटन स्थळ, तुमचं आमचं माथेरान पर्यटन स्थळाचा सर्वाधिक महत्वाचा निर्णय जो आहे राज्य सरकारने अर्थात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असला तरी हे श्रेय मात्र किरण ठाकरे यांच्याकडे जातं, कारण त्यांनी पाठपुरावा केला. आणि आता पार्किंगचा प्रश्न माथेरानमध्ये सुटताना आपल्याला दिसणार आहे, कारण माथेरानमध्ये अनेक पर्यटक साधारणपणे शनिवार रविवार मोठ्या 15,000पेक्षा अधिक पर्यटक माथेरानमध्ये हजेरी लावतात. पार्किंग करायची कुठे, मग गाड्या एकमेकांना ठोकले जातात किंवा पार्किंगच्या दस्तूर, हे सगळं प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग गाडी कुठे लावायची, तर आता महसूल विभागाने 5 एकर जो आहे तो भूखंड माथेरान नगरपालिकेला तो देणार आहे. पार्किंगची व्यवस्था आता चांगली होणार आहे. याच अनुषंगाने किरण ठाकरे बावनकुळेंना भेटले आणि प्रश्न सॉल्व्ह झाला. आता थेट किरण ठाकरेंकडे जातोय. सर, स्वागत आहे विकास नावामध्ये. खरं तर काल फोटो बघितले आणि बावनकुळे तुमची भेट झाली. माथेरानचे नगरसेवक होते, सगळे हे होते. माथेरानमध्ये तुमचं नेहमीच लक्ष असतं. काय सांगाल, काय प्रश्न सोडून आणलेला आहे जो पार्किंगचा होता, बऱ्याच वर्ष सोडवता आला नाही, तुम्हाला सुटला, तुमचे मंत्री होते म्हणून? आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये माथेरानचे अनेक प्रश्न घेऊन आपण पाठपुरावा करत होतो. माथेरानची जी टॉय ट्रेन आहे ती बंद होती, काही वर्ष बंद होती. आम्ही आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी आम्हाला, महेश बालदी आमदार आहेत आमचे, त्यांच्यासोबत आम्हाला दिल्लीला पाठवलं. आणि दिल्लीला गेल्यानंतर आम्ही रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन ती रेल्वे सुरू करण्याकरता रेल्वे मंत्र्यांनी आदेश केले. आणि आपण पाहिलं असेल की ती रेल्वे अशा अवस्थेत नुकसानीत असताना देखील कोविडच्या काळात मला वाटतं, त्याच्या आसपास, आणि मग ती रेल्वे सुरू केली. आणि आपण पाहिलं असेल की रेल्वे सुरू झाल्यानंतर मोदींनी देखील त्यांच्या, आपले पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या फेसबुक आणि सोशल मीडियावर ती टॉय ट्रेनचं देखील चालू झालेलं ते दाखवण्यात आलं. आपण ह्या माथेरानच्या अनेक प्रश्नांबद्दल आपण राज्य शासनाकडे देखील गेलो. मी अनेक वेळा रवींद्र चव्हाण साहेबांनी आमचे स्थानिक जे माथेरानचे नगरसेवक आणि शहर अध्यक्ष आहेत त्यांना घेऊन अनेक वेळा गेलो. काही प्रश्न सोडवण्यासारखे ते आपण सोडू असं आश्वासन साहेबांनी दिलं होतं. आणि त्या अनुषंगाने आम्हाला देवेंद्रजींकडे घेऊन गेले. त्यानंतर संबंधित जे मंत्री होते, म्हणजे आता जे काम केलं याचं पार्किंगचं, बावनकुळे साहेबांकडे सुद्धा साहेबांनी आम्हाला पाठवलं होतं. आणि आम्ही पाठपुरावा केला. स्थानिक जे माथेरानचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी देखील पाठपुरावा केला. आणि आज आपल्याला त्या पाठपुराव्याचं यश आपल्याला आलेलं दिसून येत आहे. महसूल खात्याची जमीन आहे 5 एकर, ती 5 एकर जमीन आज माथेरान नगरपालिकेला राज्य सरकारने, सन्माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी देण्याचे ठरवले आहे. आणि ते जाहीर देखील बावनकुळे साहेबांनी केलेले काल परवा. तरी मी मुख्यमंत्री आमचे बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनपूर्वक कर्जत मतदारसंघाच्या वतीने आभार देखील व्यक्त करतो. कारण पार्किंगचा प्रश्न हा मोठा प्रश्न होता. कारण माथेरानमध्ये काही पर्यटक पार्किंगला जागा नसल्यामुळे खाली लावायचे, पुन्हा रिटर्न काही जायचे आणि काही ट्रॅफिक व्हायची. त्याच्यामुळे आता माथेरानच्या पर्यटकांची गैरसोय होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये माथेरानला अधिक पर्यटक हे या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे वाढलेले आपल्याला पाहायला मिळेल. पण काय ती पार्किंग व्यवस्था राज्य सरकार म्हणजे नगरपालिका करणार आहे किंवा महसूल, कशा पद्धतीने पुढे त्याचा खर्च किती येणार आहे? जागा, केवळ जागा दिली आणि पार्किंग होणार, कारण पार्किंग स्टेप बाय स्टेप करावं लागेल सगळं. त्या पद्धतीने तेवढं पैसे माथेरानला आहेत का, त्याच्यावर पुढे काय करणार? आता ती जागा नगरपालिकेला सुपूर्द केलेली आहे. त्याच्यामध्ये नगरपालिका आणि राज्य सरकार यांचं समन्वय करून
ती पार्किंगची व्यवस्था मला वाटते आता सुरळीत होईल. पण अनेक प्रश्न आहेत केंद्र सरकारच्या दरबारामध्ये पर्यटनावर. या संदर्भात तुम्ही काय दिल्ली दरबार जाणार आहात का? आणि माथेरानचे प्रश्न सगळे केंद्राशी निगडित आहेत. ई रिक्षा असेल किंवा या संदर्भातल्या परवानग्या जरी मिळाल्या असल्या तरी काही पर्यटनाच्या नावावर ते बोंबाबोंब सध्या पर्यटनामध्ये आहे. ई रिक्षाच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ई रिक्षा सुरू व्हावी आणि ती अखंडित राहावी याकरता अनेक मोर्चे देखील काढलेले आहेत. कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पाठपुरावा केलेला आहे. आम्ही देखील दिल्ली दरबारी अनेक वेळा गेलेलो आहे. परंतु काही त्या माथेरानमध्ये एक मॉनिटरिंग कमिटी आहे. हो, हो. ती कमिटी कुठेतरी ब्रेक लावते. प्रत्येक कामामध्ये आपण तिथं काही पाठपुरावा केला तर ती कोर्टात जाते आणि ती कोर्टामधून आणि ती कमिटीतली लोक माथेरानमध्ये राहत नाहीत. ती राहतात, कोण मुंबईत राहतोय, कोण कुठे बाहेर राहतोय. परंतु स्थानिकांचे जे प्रश्न आहेत, आता ई रिक्षा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, जे वयोवृद्ध लोक आहेत आणि काही पर्यटक आहेत की ज्यांना चालता येत नाही, माथेरानमध्ये जायचंय, अशा लोकांसाठी ती अतिशय चांगली सोय आहे. आणि ती कुठेतरी काही लोकांना ती खंडित करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. आपण प्रामाणिकपणे ती चालू केलेली, परंतु काही लोकांना ते पटत नाहीये. ते बसतात मुंबईमध्ये आणि ते माथेरानमध्ये मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून काहीतरी कोर्टाला काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करून त्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. आता आपण राजकारणावर थोरवे, तटकरे हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे. कसं पाहताय युवा नेता, कर्जतचं राजकारण, जे विरोधक होते ते मित्र आले, मित्राचे विरोधक होत आहेत. एकंदरीत आपल्याला मी या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या मुलाला किंवा माझ्या कुटुंबात किंवा नातेवाईकांना उमेदवारी मिळावी म्हणून आपण या निवडणुकांमध्ये अनेक नेते भांडताना आपण पाहिले. परंतु एकमेव पक्ष असा आहे भारतीय जनता पार्टी, जी पार्टी अशी की त्यामध्ये कोणी म्हणत नाही की माझ्या मुलाला द्या, माझ्या भावाला द्या, असं न करता कार्यकर्त्याला न्याय देणारी एकमेव पार्टी ती भारतीय जनता पार्टी. आणि आपण एक चांगली पण गोष्ट म्हणावी लागेल की कर्जतचे कुठंतरी ह्या जिल्ह्यातले वाद मिटून जर एकत्र येत असतील, या आधी आले असते तर मला वाटतंय की सर्व महायुतीचंच उमेदवार ह्या जिल्ह्यामध्ये निवडून आले असते. पण ते उशिरा आलेलं शहाणपण आहे. लोक काही पक्षातले, आता शिंदे गटातले काही तालुका अध्यक्ष किंवा यांनी नाराजी व्यक्त केली, तर त्यांचं मत ते होतं की तुम्ही आधीच एकत्र आले असते तर हे वाद कार्यकर्त्यांमध्ये झाले नसते. आणि या निमित्ताने मला आपल्याला देखील या माध्यमातून सांगायचंय की नेते कधी एकत्र येऊ शकतात. कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका किंवा वादाची भूमिका, मारामाऱ्या किंवा असं म्हणजे एवढा द्वेष करू नये. कारण राजकारणामध्ये नेते कधी एकत्र येतील, कधी एकत्र जेवतील, एकत्र खातील, संध्याकाळी एकत्र बोलतील. तुम्ही पण नेते आहात ना? नाही, मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना, मी नेहमी कधीच माझ्या कार्यकर्त्याला कुठल्याच सांगत सांगतो बाबा आपलं आनंदाने राहायचं, वादविवाद करू नका. लोकशाही आहे, प्रत्येकाने लोकशाहीच्या मार्गाने काम करा. हात जोडून लोक मतं देतात, असं नाही की कॉलरच धरली पाहिजे किंवा गावोगावी मारामाऱ्याच केले. तुम्ही हात जोडून विनंती करा. आता आपल्याला देखील काही लोक ह्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत रेल्वेचा हे होता, रेल्वे पट्टा होता. परंतु मी निवडणूक लढत असताना एकटा लढत होतो आणि अनेक लोक बोलत होती की ह्याला 1500 मतं मिळतील, कमळाला इथं कोण मतं देत नाही. नंतर मग शेवटच्या दिवशी 2 दिवशी इकडे महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे 2 दिवस ह्याच विभागात फिरायला लागले. त्यांच्या लक्षात आलं का किरण ठाकरे इथं जिंकू शकतो. मग तिथं त्यांनी मग काही ठिकाणी जातीचं कार्ड चालवला. मी कधी जातीचं काय नाही, मी आपल्या लोकांकडे हात जोडून मतं मागितली. आपण पाहायला गेलं तर ते 2-2 पक्षाची मतं 8000 होती आणि एकमेव कमळाला मिळाली म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळाली मतं ही 5000 पेक्षा जास्त होती. म्हणजे असं काही नाहीये. लोकांकडे तुम्ही हात जोडून मतं मागितली आणि लोकांना ची कामं केली तर लोक लक्षात ठेवतात आणि जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला काम देतात, मतं देतात. आणि आपण ह्या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगतो की काही लोक निवडणुकीसाठी किंवा लढण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून, ती आता ती एक फॅशन झालेली का मला माझी खुर्ची टिकवण्यासाठी मी इथं नाही तर तिथे. पण आमचं तसं नाही. आम्ही विचाराला जोडलेले लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देशभक्त आहे. आम्ही देशाकरता काम करतो. राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, हीच आमची शिकवण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. भविष्यामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये जर आपल्याला
लढायला जर पक्षाने सांगितलं तर त्या पद्धतीने आपण या पण तुमच्या विधानसभेमध्ये पक्षामध्ये एकत्रितपणा नाही, वरिष्ठ नेतृत्व कंटाळले किंवा त्यांनाही काही पडलेले नाहीये, सगळं असं भाजप विस्कटलेले आहे, कुणाची मन जुळत नाही. पुढचं मग 2029ला भाजप कसं येईल? घारे तिकडे आता तुम्ही पाहिलं असेल की किरण ठाकरेला रोखण्याकरता सगळे एकत्र येऊ शकतात. म्हणजे किरण ठाकरेला रोखण्यासाठी आले, पण भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी सगळे येऊन पण काय उपयोग होणार नाही. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी कमल चिन्ह या मतदारसंघात देईल, त्या दिवशी कमळाचा उमेदवार असेल, त्या दिवशी मी छाती ठोकून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळेल. मग तुम्ही किरण ठाकरे असं किंवा सुधा घारे दोनच असतील? आता सुधा घारेंचं मी कसं सांगू शकतो? आता ते कधी मागच्या वेळेस बघितलं ते उबाटामध्ये जायला निघाले होते, मग तिकडे तिकीट नाही मिळले, पुन्हा अपक्ष लढले. आता देखील त्यांची उबाटा बरोबर टाईप आहे. आणि तसं पाहायला गेलं तर ते राष्ट्रवादीतून लढले तर उबाटावाले त्यांचा उमेदवार असतात ते त्यांना मदत करणार नाही. ते उबाटात गेले तर कदाचित राष्ट्रवादीवाले सगळे त्यांना मदत करतील. राष्ट्रवादीची लोकं आहेत. उबाटात जा असं सल्ला देता काय? नाही, एकंदर चित्र तसं आहे की ते भविष्यात भाजपमध्ये येण्यापेक्षा ते उबाटामध्ये जाऊ शकतात, कारण त्यांचं आता बॉन्डिंग त्यांच्या बरोबर झालेलं आहे. पुन्हा भाजपमध्ये नितीन सावंत काय करणार ना उबाटा गेल्यानंतर? आता त्यांचे काही कार्यकर्ते ते सांगतात की भविष्यामध्ये उबाटामध्ये सुधाकर घारे उमेदवार असतील म्हणून. उबाटाचे पण ते कार्यकर्ते बोलतात आणि राष्ट्रवादीचे पण बोलतात. ओके, मग भाजपात त्यांना संधी नाही? भाजपामध्ये आलं तर आमचे दरवाजे उघडे आहेत का? सुधाकर घारे मी आधी पण बोललो, ते आले, महेंद्र थोरवे आले, कोणी आले, पण भाजपामध्ये आमचे नेते कोणीच सांगू शकत नाही ते कोणाला तिकीट देईल. कारण मी एकदा एक नेत्याला घेऊन आमच्या नेत्यांकडे गेलो होतो. मी साहेबांनी क्लिअर सांगितलं, बाबा आम्हाला तिकीट भारतीय जनता पार्टी देईल, मी आमदार असून मला देईल, हे मी सांगू शकत नाही. तर तुझ्या तिकीटाचं मी कसं सांगू शकतो? आमचं तिकीट ठरतं दिल्लीवर ना, तर दिल्ली भारतीय जनता पार्टीची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे, तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवते की इथं कोण उमेदवार असेल. आणि पार्लमेंटरी बोर्डाची यादी आली तर ती यादी मान्य करून सर्व कार्यकर्ता एकजुटीने एक दिलाने काम करून ह्या प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करतो. हे होते किरण ठाकरे. दिलखुलास आपल्याशी संवाद साधलाय. मात्रांच्या प्रश्नांवर त्यांनी तोडगा काढला आणि ऍक्शन रिॲक्शन त्यांनी करून दाखवून दिले आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करत होतो. सर खूप खूप आभार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.